आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. हातकणंगले तालुक्यातल्या हातकणंगले वडगाव रस्त्यावर असलेल्या तळसंदे पेट्रोल पंपाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं पाठवण्यात आलं. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे इथं काल संध्याकाळी 8च्या सुमाराला 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात 3 गंभीर जखमी झालेत. हा अपघात इतका मोठा होता की यात 3घांनाही जबर मार लागलाय. यातील सागर सिसाळ हे आपल्या गावी सावर्डे पेठवडगाव इकडे जात होते, तर तळसंदे पेट्रोल पंपाजवळ शुभम माने हा इचलकरंजीच्या दिशेने येत होता. यावेळी रात्रीच्या सुमाराला ही दोन्ही वाहनं आमने सामने आल्यामुळे धडक झाली. धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांवरील 3 जण गंभीर जखमी झालेत. दोघांच्या डोक्याला जबर मार लागला असून अपघात झाल्यानंतर हे 3घेही रस्त्याच्या कडेला पडले होते. तिथल्या काही नागरिकांनी उपचारासाठी त्यांना ॲम्ब्युलन्समधून इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं आणि नातेवाईकांना फोन केले. यातील शुभम माने याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं हलवण्यात आलं, तर सागर सिसाळ यांनाही जबर मार बसल्यामुळं त्यांनाही पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर अन्य एकावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर इंदिरा गांधी रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शुभम माने वय 30 राहणार जुना चंदूर रोड संतमळा, तसंच सागर सिसाळ वय 26 राहणार सावर्डे पेठवडगाव आणि आकाश जगदाळे वय 29 या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.